माझं नाव शुभम कुरुन, ही माझी आई असुरबाई सूर्यवंत कुरुन. त्याला 1 सप्टेंबर 2023 रोजी ब्रेन स्ट्रोक झाला. त्यामध्ये आईची शरीराची उजवी बाजू पूर्णपणे निकामी झाली. आम्ही बऱ्याच हॉस्पिटलमध्ये आईला उपचारासाठी नेलं. त्यामध्ये डॉक्टरांचं एकच म्हणणं होतं की आईला नीट व्हायला, ठीक व्हायला 2 ते 3 वर्ष लागतील. तर काही डॉक्टरांचं म्हणणं होतं की आई कधीच ठीक होऊ शकणार नाही, ती पूर्णपणे बेडवरच राहील. आम्ही पूर्णपणे निराश झालो होतो. नंतर आम्हाला समजलं की आशा केंद्रात पुणतांबा येते, पॅरालिसवर उपचार होतात. त्यानंतर आम्ही आईला इथं पुढील उपचारासाठी इथं घेऊन आलो पुणतांबा आशा केंद्रामध्ये. तर इथल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आईला ट्रीटमेंट चालू केलं. प्रामुख्याने ट्रीटमेंटमध्ये आयुर्वेदिक पंचकर्म, ॲक्युपंक्चर आणि फिजिओथेरपीच्या मदतीने आई थोडीशी ग्रोथ व्हायला लागली. आणि येथील डॉक्टरांच्या आणि सर्व कर्मचारी आणि स्टाफच्या प्रयत्नांतून आई माझी हळूहळू रिकवर व्हायला लागली. त्यामध्ये फरक जाणवायला लागला. जे डॉक्टर आम्हाला सांगितलं होतं 2 ते 3 वर्ष लागतील चालायला आईला, आता इथं आशा केंद्रामध्ये आल्यानंतर उपचार घेतल्यानंतर माझी 3 महिन्यामध्ये चालायला लागली. इथं जसं आम्ही एक महिन्यातून एकदा 10 दिवसासाठी उपचारासाठी येत होतो, त्यावेळेस आम्हाला भासत नव्हतं की इथले आम्ही खरंच घर सोडून आम्ही हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घ्यायला आलो. तिथले स्टाफ, कर्मचारी आणि डॉक्टर्स जे आहेत ते एवढे मन मिळून आणि फ्रेंडली स्वभावाचे आहेत. त्यांनी आम्हाला कधीच भासून दिलं नाही की आम्ही इतक्या लांबून इथं आलो. प्रत्येक गोष्टीची विचारपूस करणार, प्रत्येक वेळेस रुग्णाची किंवा रुग्णाच्या नातेवाईकाची काळजी हे मनापासून आणि सखोल पद्धतीने घेतात. मी इथील डॉक्टर्स, नर्सेस आणि इथल्या कर्मचाऱ्यांचा सर्वांचा आभार आहे.